एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। गौवंश तस्करीवर वडकी पोलिसांचा मोठा दणका। 25 गौवंशासह आयशर वाहन जप्त। 23.80 लाखाचा मुद्देमाल हस्तगत। वडकी पोलिसांनी गौवंश तस्करी विरोधात मोठी कारवाई करत 25 गौवंशाची सुटका केली असून आयशर वाहनासह तब्बल 23,80,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई आज दिनांक 18 मे 2026 रोजी पहाटे 3:45 सुमारास करण्यात आली। राडेगाव इथून वडकीच्या दिशेने गौवंश घेऊन जाणारे एक आयशर वाहन येत असल्याची गोपनीय माहिती वडकी पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी राडेगाव वडकी मार्गावर सापळा रचून वाहन अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहन चालकाने पोलिसांना चकवा देत खेडगाव मार्गे विहीर गावाच्या दिशेने गाडीचा पळ काढला। त्यानंतर वडकी पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून विहीरगाव चौफुली परिसरात संशयित वाहन अडकविले। पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चालकाने वाहन रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांनी आयशर क्रमांक MH 40 BG 8744 ची तपासणी केली असता त्यामध्ये 25 गौवंश आढळून आले। यामध्ये 6 गौवंश मृत अवस्थेत तर 19 गौवंश जिवंत असल्याचे निदर्शनास आले। जप्त करण्यात आलेल्या गौवंशाची अंदाजे किंमत 3,80,000 रुपये असून वाहनासह एकूण 23,80,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। दरम्यान जिवंत गौवंशांना प्राथमिक उपचार करून गौशाळेत दाखल करण्यात आले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध कलम 325 BNSS तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांची क्रूरतेने वागणूक प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री चित्ता, अपर पोलीस अधीक्षक श्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी ठाणेदार सुखदेव बोर्डे, पोलीस हवालदार 1835 निलेश वाही, पोलीस नायब 906 सुरेश नगराडे, चालक 716 दीपक मडकम, राडेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देवडे तसेच नवचेतन चालक महाराष्ट्र पोलीस प्रतिभा तितरमारे यांनी केली। पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सहसंपादक कुणाल पेंदो।